वेलकम टू सायली मॅथ क्लासेस. चला शिकूया गणित एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. ह्याच कन्सेप्ट खाली आज आपल्याला थेरम शिकायचं आहे, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. थेरम म्हणजे काय, एक स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटमध्ये एका क्लोज्ड फिगरचं नाव दिलेलं असेल आणि आताचं जे स्टेटमेंट आहे इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला त्यांनी क्लोज्ड फिगरचं नाव सांगितलेलं आहे, तो राईट अँगल ट्रायंगल आहे. अर्थात आपण राईट अँगल ट्रायंगल काढणार ABC in a right angle triangle. काय करायचं आपल्याला, इफ द altitude drawn to the hypotenuse, hypotenuse वर altitude काढणं म्हणजे 90 डिग्री जिथून आहे तिथून हाईट काढणं म्हणजे BD परपेंडिक्युलर टू AC काढायचं. हे कोण सांगितलेलं आहे, स्टेटमेंटनं. म्हणजे एवढा जो भाग आहे तो कशामध्ये जाईल, गिवन मध्ये. In right angle triangle ABC, angle B equal to 90 degree, BD is perpendicular to AC such that A dash D dash C. एवढं आपण स्वतः काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये झालं गिवन. आणि त्याच्या पुढे काय सांगितलं, असं केल्यानंतर then the two triangles formed. आता हे अल्टिट्यूड काढल्यामुळे दोन ट्रायंगल फॉर्म झाले, तयार झाले, सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. ते ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर आहे आणि नंतर अँड टू इच अदर, ते एकमेकांना पण सिमिलर आहे. ठीक आहे ना. म्हणजे पहिल्यांदा केलंय काय बघतो आपण, इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू काय काढलं, 90 डिग्री. अल्टिट्यूड इज ड्रॉन म्हणजे BD इज परपेंडिक्युलर टू AC सच दॅट AC म्हणा तुम्ही, हायपोटेन्यूस AC म्हणा, काही फरक पडणार नाही. सच दॅट A डॅश D डॅश C. आणि असं केल्यामुळे जे दोन ट्रायंगल तयार झालेले, टू ट्रायंगल्स फॉर्म्ड म्हणजे तयार झालेले दोन्ही ट्रायंगल सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे मोठ्या ट्रायंगलला सिमिलर आहेत. तर ह्या ट्रायंगलचं नाव घ्यायचं, ए पासून सुरुवात करायचं, ADB. ए पासून 90 ला खाली B ला. ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ठीक आहे. नंबर 1 असं, ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. सेकंड आपल्याला घ्यायचं आहे, जिथं तुम्ही इथे थांबलेले होतात ना बी, तिथनंच रिटर्न तुम्हाला वापस जायचं. म्हणजे ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC. बरोबर आहे. ट्रायंगल BDC, मग इथे थांबलो होतो तुम्ही, BD खाली यायचं फक्त. BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. इकडचं नाव चेंज केलं का, नाही. म्हणजे टू ट्रायंगल्स, हे दोन ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे ट्रायंगल ABC ला. अँड इच अदर, अँड इच अदर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये हा ट्रायंगल निघून गेला तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आपल्याला एकमेकांना. ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. प्रूफ मध्ये आपल्याला सुरुवातीला हे दोन ट्रायंगल घ्यायचे, तर ते दोन ट्रायंगल AA टेस्टनं सिमिलर दाखवायचे. ते डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं आपल्याला, कोणत्या AA टेस्टनं. मग खालचे पण AA टेस्टनं दाखवायचे. जेस तुम्ही इथे AA टेस्ट यूज करता इक्वेशन नंबर 1 आणि जेस तुम्ही इथे AA टेस्ट यूज करता इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ट्रायंगल ABC निघून जाईल आणि थर्ड तुम्हाला मिळून जाईल. बघूत आता आपण हे दोन ट्रायंगल AA टेस्टनं कसे सिमिलर दाखवतात. त्या सुरुवात करायची ती सिमिलर नाही, इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC. छोटीशी मिस्टेक आहे, काही काही जण इथलीच नाव उचलून घेतात, करेक्ट आहे, पण सिमिलरचं सिम्बॉल देतात, तिथे सिमिलरचं सिम्बॉल द्यायचंच नाही आपल्याला. कोणतं सिमिलर द्यायचं, काय लिहायचं, अँड लिहायचं. कोणत्या टेस्टनं दाखवायचे, AA टेस्टनं. नंबर 1 तुम्ही इथेही बघा A नाव आहे, इथं पण बघा A नाव आहे, म्हणजे दोन्हीमध्ये A अँगल आहे आणि तो काय कशामुळे आलेला आहे, तर इट इज अ कॉमन अँगल. दोन्ही ट्रायंगलमध्ये तेवढाच अँगल असं, शेप वगैरे चेंज होत नसतं, तर तो काय असतो, कॉमन अँगल. आता 3 लेटरमध्ये लिहित असताना अँगलचं सिम्बॉल द्यायचं, सेंटरला A घ्यायचं, ह्या दोघांना बाजूला सोपवायचं. म्हणजे कसं येईल, अँगल DAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PAC. आणि रिझन काय असेल, कॉमन अँगल. सेकंड घेऊत आपण. ह्या ट्रायंगलमध्ये D चे तिथे बघा तुम्ही परपेंडिक्युलरचं सिम्बॉल आहे, मोठ्या ट्रायंगलमध्ये B जवळ परपेंडिक्युलरचं सिम्बॉल आहे. म्हणजे मी सेंटरला D घेणार, अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. आणि रिझन काय असेल, इच 90. कोणत्या टेस्टने सिमिलर दाखवायचे म्हणलं ते मी, AA टेस्टने. एक असेल कॉमन अँगल, एक असेल इच 90. दोन अँगल झालेले आहेत, AA टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल ADB is similar to triangle ABC by AA test. Equation number 1. आता कसं आहे, तुम्हाला जर हे गणित शिकवलेले समजत असतील तर नवीन नवीन गणित शिकण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन यायला चालू होईल आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हायला चालू होईल. आणि हो, तुम्हाला हे आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना वगैरे. पण शिकता शिकता जर मध्ये कुठले प्रॉब्लेम येत असतील नक्की कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. किंवा नवीन एखादं गणित तुम्हाला समजत नसेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकलं तर मी ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि आता बघूत आपण हे दोन ट्रायंगल इन ट्रायंगल, हे नंबर 1 झालं. सेकंडला हे घ्यायचं आपल्याला इन ट्रायंगल, सेम पद्धतीने सोडायचं आहे BDC अँड ट्रायंगल ABC. मग ऑब्झर्व करायच्या नावामध्ये दोघांमध्ये C नाव आलेलं आहे की नाही, म्हणजे C इज अ कॉमन अँगल. अँगल C इज अ कॉमन अँगल. लिहायचं कसं 3 लेटर यूज करताना सेंटरमध्ये C ला घ्यायचं. अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. बघा सेंटर करेक्ट आहे की नाही C ना, ह्याला नंबर 1 आणि रिजन आलं काय कॉमन अँगल. नंबर 2 आहे सेंटरला इथं बघा D घ्या कारण 90 डिग्री आहे, तर मेन मध्ये B किती आहे 90 डिग्रीचा. सेंटरला अँगल येईल अँगल BDC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. आणि रिझन काय असेल इच 90 डिग्री, कारण तिथं परपेंडिक्युलर आहे. ज्या दोन ट्रायंगल मधले दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले ते दोन ट्रायंगल सिमिलर झाले A टेस्ट नुसार. therefore triangle BDC is similar to triangle ABC by A test. इक्वेशन नंबर 2. आता बघा शेवट आलेलं आपण फ्रॉम 1 and 2. यास आपण फ्रॉम म्हणतो ना, कुठला तरी एक जण निघून जात असतो किंवा तिघाचे तिघ येत असतात. आन्सर मध्ये आताच्या ह्याच्यामध्ये ट्रायंगल ABC 1 and 2 च्या राईट हँड साईडला आलेला आहे, तर तो कॅन्सल होईल आणि हे दोन ट्रायंगल येतील. ट्रायंगलच्या मध्ये कोणतं साइन येईल सिमिलरचं. देअरफॉर ट्रायंगल ADB इज सिमिलर टू B पासून नाव चालू होईल बघा BDC. म्हणजे तुमचं थर्ड आन्सर आलेलं आहे. अशा पद्धतीने हे गणित संपलेलं आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. एकाच दिवशी आपण कमी गणितं का शिकवतो किंवा एकच थेरम का शिकवतो, कारण ह्याची स्टडी जी आहे ती तुमची डीपमध्ये व्हायला पाहिजे आणि तुम्हाला हर एक गोष्ट अशी डोळ्यासमोर दिसायला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, सी यू देन इन नेक्स्ट व्हिडिओ.